आजच्या ठळक घडामोडींवर. यूथ डेंटल हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटीद्वारे घेण्यात आलेल्या दंतरोग शिबिराला यवतमाळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. काँग्रेसचे यूथ डेंटल हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त 14 डिसेंबर रोजी यवतमाळ शहरातील प्रख्यात डेंटल सर्जन डॉक्टर प्रशांत तामगाडगे आणि डॉक्टर रश्मी प्रशांत तामगाडगे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत दंतरुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया आणि औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दातांच्या विविध आजारांवर सदर संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून या संस्थेद्वारे वेळोवेळी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिराचे उद्घाटन शहरातील प्रभाग क्रमांक 14 चे नगरसेवक चंद्रशेखर चौधरी यांचे हस्ते करण्यात आले. कॅन्सर सर्जरीचे पेशंट व बीपीएल कार्ड धारकांना या शिबिरामध्ये प्राधान्य देण्यात आले. सकाळी 11 वाजेपासून सुरू झालेल्या या शिबिरात अनेक रुग्णांनी आपला सहभाग नोंदवत शिबिराचा लाभ घेतलाय असल्याची माहिती यूथ डेंटल हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटीचे डॉक्टर प्रशांत तामगाडगे यांनी दिली आहे. या शिबिरात तोंडाचे कॅन्सर, दातांचे इम्प्लांट, जबड्याच्या गाठीची सर्जरी, दुखवलेले ओठ, नाकाचे फ्रॅक्चर, अक्कल दाढेवर उपचार. आज दिनांक 14/12/2016 रोजी यूथ डेंटल हेल्थ एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित आकाश क्लिनिक टिळकवाडी येथे आम्ही आज कॅम्प आयोजित केला. यामध्ये मुक्त दंत चिकित्सा शिबिर आणि शस्त्रक्रिया शिबिर असे दोन्ही आम्ही इथे आयोजित केलेले आहे. जे गरजू पेशंट आहे, ज्यांच्याकडे बीपीएल कार्ड आहे, ज्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम आहे सध्या, तर त्या या कॅम्पचा लाभ घेता येईल त्यांना. आणि तसा हा कॅम्प हा सकाळी 10 वाजता चालू झाला. त्यानंतर आतापर्यंत साधारणतः 50 ते 80 पेशंट झाले आहेत आणि त्या पेशंटला आम्ही जे काही औषध गोळ्या आहेत त्या आम्ही मोफत वाटून राहिलो आहे. आणि ज्यांना भविष्यात काही ट्रीटमेंटची आवश्यकता पडेल, उपचाराची आवश्यकता पडेल, त्यांना कन्सेशन किंवा मोफत आम्ही ऑपरेशनची किंवा ट्रीटमेंट